नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना 1995 याबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे। याबद्दल एक नवीन बातमी आलेली आहे। बातमी आहे कर्मचारी पेन्शन योजना 1995 नवीनतम अपडेट। जर मोदीजींचे हृदय वितळले आणि पेन्शन वाढली तर विरोधकाचाही पराभव होईल। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत किमान पेन्शनबाबत सर्वजण गप्प आहेत। विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर ज्या प्रकारचा दबाव टाकायला हवा होता तो टाकताना दिसत नाही। पेन्शनधारक त्यांच्या परिस्थितीबद्दल खूप निराश आहेत। पेन्शनधारकांना भीती आहे की त्यांना जमा केलेल्या पैशाचा पूर्ण वाटा मिळणार नाही। त्यामुळे मोदी सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO यांना वेळीच घेरले पाहिजे, जेणेकरून देशातील 78 लाख पेन्शनधारकांचे किमान पेन्शन वाढवता येईल। पेन्शनर गौतम चक्रवर्ती म्हणतात की दिल्ली विधानसभेतील आपच्या विरोधी पक्षनेत्यांशी यांनी पदभार स्वीकारताच खळबळ उडवून दिली आहे। त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या अजेंड्यावर पहिली गोष्ट म्हणजे दिल्लीतील महिला मतदारांना मोदीजींना दरमहा 25,000 रुपये देण्याच्या आश्वासनाची आठवण करून देणे। एका जबाबदार विरोधी पक्षाने असेच वागले पाहिजे। यांचा पंतप्रधानावर काय परिणाम होईल की नाही हा वेगळा विषय आहे, कारण आपल्या किमान पेन्शनचा मुद्दा संसदेत आणि खासदारांनी उपस्थित केला होता, जो पंतप्रधानांनी सोयीस्करपणे दुर्लक्षित केला होता। त्यांना हे चांगलेच माहिती आहे की अनेक EPS 95 पेन्शनधारक पुनर्वसनचे फायदे घेत आहेत। आमची शेवटची आशा EPFO आहे, जी त्यांच्या कॉर्पस फंडातून आमच्या किमान पेन्शनमध्ये किरकोळ वाढ करण्याचा विचार करू शकते, असे पेन्शनर गौतम चक्रवर्ती म्हणतात। आपल्यापैकी जे बदलाच्या बाजूने आहेत ते भाग्यवान आहेत। त्याचप्रमाणे पेन्शनधारक जितेंद्रनाथ उपाध्याय म्हणतात की जर कर्मचारी योगदान देत असेल तर त्याला पेन्शन मिळते। सरकार वेळोवेळी नेत्यांचे, पंतप्रधानांचे आणि प्रत्येक शहरांचे आणि गावातील लोकांच्या पेन्शनमध्ये कोणत्याही योगदानाशिवाय आदराने वाढ कशी करत राहते। त्यांच्यासाठी निधीची कोणतीही अडचण नाही। हराधन बॅनर्जी यांनी आपले विचार मांडले, म्हणाले सरकारने EPS 95 योजना कामगारांच्या कल्याणासाठी नाही तर स्वतःच्या आणि मालकाच्या कल्याणासाठी बनवली आहे। मजूर तोट्यात आहे। जर तुम्हाला दुप्पट PF लाभ मिळाला तर तुम्हाला पेन्शनपेक्षा जास्त बँक व्याज मिळते। EPS 95 योजना ही सरकारी पाठिंब्यासह संपूर्ण चीटिंग योजना आहे, असे ते बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।